तुझ्या सुट्ट्या कशा झाल्या? हाऊ वॉज युअर वेकेशन? कधी गेली होती? वेन डिड यू गो? कुठे गेली होती? वेअर डिड यू गो? कधी परत आलीस? वेन डिड यू कम बॅक? तिकडे काय खाल्लंस? काय पाहिलंस? कोणासोबत गेली होती? कुठं राहिली? आणि असंख्य प्रश्न उत्तर आणि असं कॉन्व्हर्सेशन आपण वेकेशनबद्दल, सुट्ट्यांबद्दल करत असतो. आज आपण वेकेशन, सुट्ट्या विषयीचं कॉन्व्हर्सेशन मराठी टू इंग्लिश बघणार आहोत. 30 पेक्षा जास्त सेंटेन्सेस आपण बघणार आहोत. हॅलो अँड नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक विथ मी मीनाक्षी कोल्हे. आज आपण बघणार आहोत हाऊ टू टॉक अबाउट वेकेशन इन इंग्लिश. चला तर मग सुरू करूया. विदाउट डिले लेट्स बिगिन. तुझी सुट्टी कशी होती किंवा तुझी सुट्टी कशी झाली? हाऊ वॉज युअर वेकेशन? हाऊ वॉज युअर वेकेशन? खूप मस्त, एक्सलंट, अमेझिंग, वंडरफुल असे एक्सप्रेशन्स तुम्ही म्हणू शकता. मजा आली, आय हॅड लॉट ऑफ फन किंवा आय हॅड अ लॉट ऑफ फन. किंवा तुम्ही असे म्हणू शकता आय एन्जॉयड अ लॉट. आय एन्जॉयचं वर्ब टू घ्या, एन्जॉयड, आय एन्जॉयड अ लॉट, खूप मजा आली. पण एक्सप्रेशन सांगायला बोलायला विसरू नका. इट वॉज गुड, इट वॉज एक्सलंट, इट वॉज अमेझिंग, लाईक दिस. कुठे गेली होती आपण म्हणतो, राईट? कुठे गेली होती सुट्ट्यांसाठी? वेअर डिड यू गो ऑन वेकेशन असंही म्हणू शकता किंवा वेअर डिड यू गो फॉर वेकेशन असंही म्हणू शकता. वेअर डिड यू गो ऑन वेकेशन किंवा वेअर डिड यू गो फॉर वेकेशन. आम्ही राजस्थानला गेलो होतो, दिल्लीला, गुजरातला, जे काही ठिकाणाचं नाव आहे ते तुम्ही सांगत असता. वी वेंट टू राजस्थान किंवा वी हॅड गॉन टू असंही म्हणा. परफेक्ट टेन्सही चालेल किंवा साधा भूतकाळ सुद्धा चालेल. वी वेंट टू राजस्थान म्हणा किंवा वी हॅड गॉन टू राजस्थान म्हणा, दोन्हीही चालेल. परत कधी आलीस? वेन डिड यू कम बॅक? वेन डिड यू कम बॅक? परत कधी आली? साधा भूतकाळ आहे कारण क्रिया झालेली आहे. वेन डिड यू कम बॅक? परत डिड सोबत आपण वन घेणार आहोत. कालच आले आपण म्हणतो ना, काल आले, परवा आले, जस्ट आले, आज आले. कालच आले, आय केम बॅक होम यस्टरडे किंवा आय केम बॅक यस्टरडे असंही म्हणू शकता तुम्ही. केम कम्स वर्ब टू केम. किती दिवस तिकडे राहिली आपण म्हणतो ना, तुम्ही किती दिवस तिकडे राहिलात किंवा किती दिवस तू तिकडे राहिली. हाऊ मेनी डेज डिड यू लिव्ह देअर? हाऊ मेनी डेज डिड यू स्टे देअर पाहिजे. आय एम सॉरी, स्टे पाहिजे कारण की जेव्हा आपण कुठे मुक्कामी जातो, राईट, आपण वेकेशनसाठी 4, 5, 1, 2 महिने, 1 महिना वगैरे जातो, आपण काही तिकडे राहत नाही. जसं की आपल्या घरी किंवा आपल्या शहरामध्ये राहतो, तो तिकडे स्टे म्हणावं लागेल आपल्याला. हाऊ मेनी डेज डिड यू स्टे देअर? आम्ही तिकडे 4 दिवस राहिलो. वी वर देअर फॉर 4 days म्हणजे आम्ही तिकडे 4 दिवस होतो. वी वर देअर फॉर 4 days किंवा आम्ही तिकडे राहिलो म्हणायचं असेल तर परत स्टे शब्द वापरा. वी स्टेड देअर वर्ब टू वापरा. वी स्टेड देअर फॉर 2 days. आम्ही तिकडे 4 दिवस होतो म्हणायचं असेल तर वी वर देअर फॉर 4 days. तिकडे तुम्ही कुठे राहिलात किंवा त्या ठिकाणाचं नाव घ्यायचं असेल तर राजस्थानमध्ये कुठे राहिलात तुम्ही तिकडे, तर आपण कसं विचारू? वेअर डिड यू स्टे इन राजस्थान किंवा वेअर डिड यू स्टे देअर? वेअर डिड यू स्टे देअर? आम्ही हॉटेलमध्ये राहिलो. वी स्टेड इन अ हॉटेल. वी स्टेड इन अ हॉटेल. खूप महाग होतं का गं? वॉज इट व्हेरी एक्सपेन्सिव्ह? वॉज इट व्हेरी एक्सपेन्सिव्ह? हॉटेल आहे त्याच्यासाठी आपण इट हे प्रोनाउन वापरलं. सब्जेक्ट पास्ट टेन्स आहे त्याच्यामुळे वॉज इट एक्सपेन्सिव्ह? नाही, नव्हते. नो, इट वॉजंट. ओके, वॉजंट हे शॉर्ट फॉर्म आहे. वॉज नॉट, इट वॉज नॉट. ओके, किंवा द हॉटेल वॉज नॉट एक्सपेन्सिव्ह. नो, इट वॉजंट. आम्ही महिन्यापूर्वी बुक केलं होतं. आपण म्हणतो ना, आम्ही महिन्यापूर्वी बुक केलं होतं, 15 दिवसापूर्वी बुक केलं होतं. कसं म्हणाल? वी हॅड बुक्ड इट अ मंथ अगो. ओके, वी हॅड बुक्ड इट अ मंथ अगो किंवा वी हॅड बुक्ड इट 1 month बॅक असंही तुम्ही म्हणू शकता. किंवा वी मेड द रिझर्वेशन असंही म्हणू शकता. पण रिझर्वेशन हा शब्द शक्यतो आपण बुकिंग टेबलसाठी वगैरे वापरतो. हॉटेल बुकिंगसाठी तुम्ही बुक हा शब्द वापरू शकता. त्यामुळे स्वस्तात पडलं. ओके, सो इट वॉज रिझनेबल. सो इट वॉज रिझनेबल. कोण कोण गेला होतात आपण म्हणतो ना, कोणासोबत गेली होती, कोण कोण होता तुम्ही? हु ऑल वेंट ऑन वेकेशन. हु ऑल म्हणजे कोण, सगळे. ओके, कोण कोण गेला होतात? हु ऑल वेंट ऑन वेकेशन. मी माझ्या फॅमिलीसोबत गेले होते. ओके, आय वेंट विथ माय फॅमिली. आय वेंट विथ माय फॅमिली. आम्ही 10 जण होतो. वी वर 10 people किंवा वी वर 10 असे म्हणू शकतो. वी वर 10 people. काय काय पाहिलेस तू तिकडे? आपण म्हणतो ना, काय काय पाहिलंस? व्हॉट डिड यू विजिट? आता बघा, हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकता, वेगवेगळ्या एक्सप्रेशनला म्हणू शकता.
व्हॉट डिड यू सी देअर, पहिलं म्हणजे डिरेक्टली ट्रान्सलेशन म्हटल्यासारखं काय काय पाहिलंस तिकडे तू, व्हॉट डिड यू सी देअर. किंवा व्हॉट डिड यू विजिट, ओके, व्हॉट डिड यू विजिट किंवा विच प्लेसेस डिड यू विजिट, ओके, विच प्लेसेस डिड यू विजिट म्हणू शकता. किंवा विच प्लेसेस डिड यू विजिट. माझ्यासाठी काही आणलेस का. हॅव यू ब्रॉट एनिथिंग फॉर मी, ब्रिंग म्हणजे आणणे. सो हॅव यू ब्रॉट एनिथिंग फॉर मी किंवा हॅव यू गॉट एनिथिंग फॉर मी, हॅव यू गॉट एनिथिंग फॉर मी. हो, हे पहा. हो, येस, हे बघ, सी दिस, सी दिस. मी तुझ्यासाठी हे वॉच आणलं आहे. आय हॅव गॉट अ वॉच फॉर यू, आय हॅव गॉट अ वॉच फॉर यू. तू शॉपिंग केलीस का तिकडे. डिड यू डू द शॉपिंग, डिड यू डू द शॉपिंग. शॉपिंग हे नाऊन आहे आणि डू हे मेन वर्ब घेतलेलं आहे आपण इकडे. डिड यू डू द शॉपिंग. तुला राजस्थान आवडले का. किंवा आपण जे काही ठिकाण आहे, इवन इट कॅन बी वन डे पिकनिक ऑल्सो, तुला ते ठिकाण आवडलं का. डिड यू लाईक द प्लेस. तू एन्जॉय केलंस का. डिड यू एन्जॉय द डे. डिड यू लाईक राजस्थान. ओके, इथे काय आहे, तुला राजस्थान आवडलं का. डिड यू लाईक राजस्थान. सुट्टी कधी संपली कळालंच नाही. आपण म्हणतो ना, सुट्टी कधी संपली कळालं पण नाही. वी डिडंट रिअलाइज हाऊ वेकेशन वॉज ओव्हर. किंवा वी डिडंट इवन रिअलाइज. डिडंट म्हणजे काय, डिड नॉट. वी डिड नॉट इवन रिअलाइज हाऊ वेकेशन गॉट ओव्हर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. रिअलाइज म्हणजे कळणे, आम्हाला कळालं सुद्धा नाही. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. राईट, दॅट्स रिअली ट्रू. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. वी शुड टेक आउट टाइम फॉर आवर सेल्स. आवर सेल्स म्हणजे आपल्यासाठी. सेल्फ नाही आहे, ते सेल्फ्स आहे. माय सेल्फ म्हणतो आपण, पण आवर सेल्स. वी शुड टेक आउट सम टाइम फॉर आवर सेल्स. आपण सुट्टीवर जायला पाहिजे. आपण म्हणतो ना, वर्षातनं एक दोनदा किंवा 6 महिन्यातनं एकदा आपण सुट्टीवर जायला पाहिजे. वी शुड गो ऑन वेकेशन. ओके, वी शुड गो ऑन वेकेशन. तुझं बरोबर आहे. येस, यू आर राईट, यू आर राईट. पण वेळही भेटला पाहिजे. बट वी शुड गेट टाइम ऑल्सो. असं व्हायला पाहिजे, तसं असायला पाहिजेसाठी आपण शुड म्हणतो. राईट, सो वी शुड गेट टाइम. ओके, पण बट वी शुड गेट टाइम फॉर दॅट. आपण नेहमीच बिझी असतो. वी आर ऑलवेज बिझी अँड दॅट्स ट्रू. वी आर ऑलवेज बिझी. आपण वेळ काढलाच पाहिजे. आता काढलाच पाहिजे म्हणजे मस्ट. वी मस्ट टेक आउट सम टाइम फॉर आवर सेल्स. आपण थोडा वेळ आपल्यासाठी काढलाच पाहिजे. वी मस्ट टेक आउट सम टाइम फॉर आवर सेल्स. All right, people, practice, practice, and practice. That's the only thing that will make you fluent and confident while speaking in English. Yes, practice हीच गोष्ट अशी आहे जे की आपल्याला ते सेंटेन्स, इंग्लिशमधलं सेंटेन्स नॅचरली आणि कॉन्फिडेंटली बोलायला मदत करेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. इंग्लिश मराठी टॉक फेस्ट या चॅनलवरती आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्याकडे येईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग. बाय, सी यू.